तर आज आपण बनवणार आहोत भरलेले पडवळ. त्यासाठी मी इथे कवळे पडवळ आतला गर काढून घेतलाय, त्याला मध्ये कट करून घ्यायचंय. आता मसाला बनवण्यासाठी तेलावरती सुकं खोबरं आणि शेंगदाणे थोडे सोनेरी रंगावर भाजायचे आहेत. सगळ्यात शेवटी यामध्ये जिरे, कोथिंबीर घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचंय आणि मसाला पूर्णपणे थंड करून मिक्सरमध्ये घ्यायचा आहे. यामध्ये मीठ, हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि चण्याचं पीठ घालून सुक्कच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण एका ताटात काढून त्यामध्ये तेल घालून थोडासा कच्चा कांदा घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मसाला पडवळमध्ये भरून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा, मीठ, हळद, मसाला घालून मिनिटभर मसाला परतून घ्यायचा आहे. यामध्ये तयार भरून घेतलेले आपण जे पडवळ आहेत ते 1 मिनिटभर परतायचे. राहिलेला सुका मसाला घालून पाणी घालायचं आहे. वरती झाकण ठेवायचं आहे. त्यावर सुद्धा पाण्याची वाफ ठेवायची आहे. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक